मुलीचं लग्न हा आई बापासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो। जबाबदारी पूर्ण करण्याची जाणीव असते। पोरीच्या आयुष्याची नवी सुरुवात करून दिल्याचं ते एक मोठं समाधान असतं। पण हे साधं सुख सध्या प्रचंड महाग झालंय। इतकं महाग की प्रसंगी ते जीवावर उठतंय। लग्नाच्या या सोहळ्याचा बाजार झालाय। असा बाजार की ज्यामध्ये लाखो करोडोंची उधळण होतीये, पण ना त्यातून सुखी आयुष्याची खात्री मिळतीये, ना मनाला समाधान मिळते। वैष्णवीच्या मृत्यूनं हेच वास्तव फक्त पुन्हा एकदा ढळढळीतपणे समोर आणले। 3 कोटींचा खर्च केला वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या लग्नात, आणि त्या 3 कोटीमध्ये आणखी 2 कोटीची भर घातली नाही म्हणून वैष्णवीचा मृत्यू झाला। मराठा समाजानं पुढे येऊन या सगळ्यावर चर्चा तरी केली आहे, पण हा प्रश्न फक्त एकट्या वैष्णवीपुरता किंवा एकट्या मराठा समाजापुरता नाहीये। भपकेबाज लग्नांचं व्यसन जडलं आपल्याला, आणि ते व्यसन आपल्याच मुलाबाळांच्या भविष्यावर आणि प्रसंगी जीवावर उठतंय। पण तरीही खोट्या प्रतिष्ठेचं भूत आपल्या मानगुटीवरून उतरायला काही तयार नाहीये। आलिशान वेडिंग डेस्टिनेशन, भपकेबाज डेकोरेशन आणि चकाचक सेलिब्रेशन। वैष्णवी हगवणे आणि शशांक हगवणेच्या लग्नाचा भपकेबाजपणा आपण पाहिलाच, पण या भपकेबाजपणावर केलेल्या खर्चाचे आकडे आता समोर आले। लग्नाच्या रिसॉर्टसाठी 10 लाख रुपये, स्टेजवरच्या सजावटीवर 22 लाख रुपये, लग्नातले आमंत्रित तब्बल 5000 आणि पाहुण्यांच्या अहेरासाठी लाखोंचा खर्च, जेवणावळीवर 50 लाख खर्च, इव्हेंट मॅनेजमेंटसाठी लाखो रुपये खर्च, लग्नाच्या एका दिवसाचा एकूण खर्च 1,50,00,000। त्या पुण्याने या ठिकाणी नेतृत्व करावं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा समाजातच नव्हे तर सर्व समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या अनिष्ट प्रथा सुरू झालेल्या आहेत। या कशा कमी करता येईल हे करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे। संजय वालगोडे यांनी सांगितले ते खरं आहे की एक मानसिकता तयार झालेली आहे, ती मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे। हे काम एका रात्रीत होणार नाही, एका दिवसात होणार नाही, एका पिढीमध्ये देखील होणार नाही। याच्यासाठी अनेक लोकांना अनेक दिवस कष्ट करावं लागणार, पण त्याची सुरुवात आज पुण्यामध्ये होत आहे। ही आनंदाची गोष्ट आहे की बडेजाव आजकाल फक्त प्रत्येक जण बडेजाव करतायत, तर त्याला सुद्धा निर्बंध आणणं ही आमची प्राथमिकता आहे। आणि म्हणूनच ही प्राथमिकता घेण्यासाठीच किंवा या विषयाला कुठेतरी आपण जाऊन समाजामध्ये प्रबोधन करणं आणि समाजाला या अनिष्ट रूढीपासून वाचवणं, यासाठी हा पहिला प्रयत्न आहे। या पहिल्या प्रयत्नातून किमान आम्ही पुण्यापुरतं, पुणे जिल्ह्यापुरतं ही सुरुवात करतोय। परंतु या राजेंद्र हगवणे केलेल्या घटनेला किंवा त्या कुटुंबाकडनं, हगवणे आणि कसपटे या 2 कुटुंबामध्ये जे घडलं, त्याचं समर्थन मराठा समाज कधीही करणार नाहीये। हा झाला फक्त लग्नाच्या दिवशीचा खर्च, पण लग्नाची तयारी म्हणजे दागदागिने, कपडे लत्ते, मानपान, आहेर आणि हुंडा यावरचा खर्च वेगळाच। कसपटे कुटुंबानं हगवणे कुटुंबाला हुंड्यामध्ये 51 तोळे सोनं दिलं, ज्याची किंमत 50 लाख रुपये होते। 7 किलो चांदीची भांडी दिली, ज्याची किंमत 6 लाख होते। फॉर्च्युनर कार दिली, जी किमान 50 लाखांपर्यंत मिळते। ॲक्टिवा स्कूटी दिली, ज्याची किंमत 1 लाख आहे। ऑफिसचे इंटिरियर करून घेतलं, त्यासाठीही 20 लाख रुपये दिले। चांदीची गौरी दिली, त्यासाठी 1 लाख मोजले। जावयाला लाखभराची अंगठी केली, जावयाला 1.5 लाखाचा आयफोन दिला। असा एकूण हुंडा दिला 1,50,00,000 रुपये। मुलाला मुलगी पास आहे, मुलाला मुलगी पास आहे, मुलगीला मुलगा पास आहे, तर मग आपण त्यांच्या विचार जर एक जुळतायत, हुंडा का द्यायचा? मग तो हुंडा का द्यायचा? आणि पत्रिका 70% पत्रिका, लग्न मोडायचं कारण म्हणजे पत्रिका। खरं तर पहिली गोष्ट, त्यांनी लग्नातच त्यांनी एवढी देवाणघेवाण केली नव्हती पाहिजे। जरी आपल्या घरचं जागीरदारी असली तरी मुलीच्या लाडापायी त्यांनी केलं ते म्हणता येणार नाही, पण ते त्यांनी मुलीच्या लाडा करता केलं, पण त्यांनी गैरफायदा घेतला हगवणे कुटुंबियांनी।
आत्ताच प्रचंड खर्च करून एक आभास निर्माण करायचा श्रीमंतीचा, आणि मग त्या श्रीमंतीला मॅच होईल अशा पद्धतीनं मुलीच्या घरच्यांनी आम्हाला ट्रीट केलं पाहिजे. आणि या सगळ्या ह्याच्यातनं भावभावना बाजूला गेल्या, एक माणुसकी बाजूला गेली, मात्र पैसा, प्रतिष्ठा, प्रदर्शन या सगळ्या गोष्टी सुद्धा या गोष्टीच्या मागे आहेत. या पद्धतीने जावायला मान द्या, जावायला अंगठी घाला, याला चेन घाला, लग्नात मध्यस्थी करणाऱ्याला अंगठी द्या, हे सगळे विषय तुम्ही आता फाटा दिला पाहिजे. हे समाजाने, म्हणजे फक्त मराठाच नाही, सर्वच समाजांनी हे टाळलं पाहिजे. आणि लग्नामध्ये जे संस्कार आहेत लग्नाचे ते वेळेवर केले पाहिजेत. हुंड्याचा हव्यास आणि खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीच्या कुटुंबांची लूट ही कधी थांबणार? पुण्यात काल मराठा समाज एकवटला आणि त्यांनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी काही ठराव केले. हगवणे कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा ठराव केला. लग्नात हुंडा घ्यायचा नाही, लग्नात टिळ्याची प्रथाही नको, लग्नात भाषणबाजीही नको, साखरपुडा आणि टिळा एकाच दिवशी व्हावा, लग्न सोहळा साधेपणानं करावा, हुंडा बळी गेलेल्यांच्या घरी रोटी बेटी व्यवहार होणार नाही. तो सर्वात प्रथम आमचा ठराव आहे. वैष्णवीसारखी घटना जर किंवा आपल्या सोनेवर जर असं त्या घरामध्ये कुठं घडलं तर त्या घरातली मुलगी ना घेतली जाईल ना त्या घरातली मुलगी दिली जाईल अशी हमी आजच्या बैठकीमध्ये जेवढे इथं उपस्थित होते, मग देशमुख असो, तुपे असो, टिंगरे असो, शिंदे असो, मस्के असो, या सर्वांनी हमी दिलेली आहे. उद्या त्या जागी आपलीसुद्धा मुलगी असेल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर अशी कोणती घटना कोणत्याही सासू सासरे किंवा कोणत्याही प्रवृत्ती ठेचायची, एका कुटुंबाचा विषय नाही, त्या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी त्या घरातली मुलगी दिली गेली देणार नाही आणि घेणार नाही. प्रश्न असा आहे, ठराव करून हे बदल होणार आहेत का? मुळात खोट्या प्रतिष्ठेचा अट्टहास आणि लुबाडणुकीचा हव्यास हा कोणत्याही ठरावानं कमी होणार आहे का? होणार असेल तर नक्की करा, पण त्याआधी हव्यासाची बीज आपल्यात रुजणार नाहीत असा समाज घडवण्याचा प्रयत्न करा. बहिणाबाई म्हणून गेल्या होत्या, अरे मानसा मनसा कधी वशील माणूस. दुर्दैवानं 100 वर्षांनंतरही हा प्रश्न विचारावाच लागतो. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.